आता आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझे 3 मित्र माझ्या बरोबर आहेत. त्यांचे नाव आहेत ऋतुजा, त्याच्यानंतर तेजस आणि सर्वात शेवटी पायल. तुम्ही तिघांनी मला एक एक टोकन द्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा ऋतुजा. थँक्यू. तेजस आणि पायल. थँक्यू. 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 12. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 18. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? जयश्री हनुमंत कदम. अच्छा, कदम मावशी, आपण काय करता? मी घरीच असते. अच्छा, घरी कोण कोण असतं? घरी 3 मुलं, मिस्टर आणि सासूबाई असतात. अच्छा, मिस्टर काय करतात? रेव्हिन्यूमध्ये. बर, मग सगळ्यात जास्त कोणाची गडबड असते, मिस्टरांची का 3 मुलांची? सगळ्यांचीच असते, कारण सकाळी जास्त गडबड सगळ्यांचीच असते. शाळा, कॉलेजेस, त्यामुळं ऑफिस त्यांचं सगळी गडबड असते. सगळ्यांची गडबड. बर, मला सांगा की आपल्या प्रत्येकाला असं वाटतं ना की माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एखादा प्रसंग तो संपूर्ण जगाला सांगावा. असा कुठला प्रसंग तुम्हाला सांगायला आवडेल? आमचं लग्न तसं लव्ह मॅरेजच आहे. कारण लव्ह मॅरेज आहे? बघा, सगळ्यांना आत्ता कळतोय. कसं काय झालं होतं? आमच्या मावशीचे भाचे आहेत ते, त्यामुळे आम्ही ते आमच्या घरी यायचे मुंबईला. आम्ही मुंबईला राहत होतो, अंधेरीला. त्यामुळे घरी यायचे आमचे दीर, ते मिस्टर आमचे. मग लग्न झाले, आम्ही त्यांच्या मामाच्या घरी गेलो एकदा. मग त्यांची आजी त्यांचा खूप लाड करायची. आणि एकदा त्यांनी भात म्हणजे त्यांना दिला आणि मला दिला नाही, त्यामुळे मला इतका राग आला याचा. मग तीच म्हणजे जास्त आयुष्यातली हे की मग नंतर मला गंमत वाटली का, तर त्यांना दिला पण नंतर त्यांनी मला त्यातला थोडासा ठेवला. क्या बात आहे, याला म्हणतात प्रेम. दरवेळेला भात त्यांना काढून देतात का राग काढता भातावरून? नाही, आम्ही भात जास्तच खातो तसा, त्यामुळे आम्हाला भात सगळ्यांना जास्त आवडतोय घरात सगळ्यांना. बरं, बघूयात. आता तुम्ही एवढा चांगला किस्सा सांगितलेला आहे, त्याबरोबर तुम्ही खरेदी कशी करताय तेही पाहूयात. तुम्हाला त्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? निर्मला इनामदार. अच्छा, त्या पहिल्या राऊंडला इनामदार जिंकल्या त्या सुनबाई. सुनबाई, क्या बात आहे. बरं, आता तुम्हाला कुठला किस्सा सांगायला आवडेल? माझा मुलगा लहान होता तेव्हा तो म्हणाला की बाबा मी गरम पाण्याच्या बादलीत शू करणार आहे, त्यांनी तुम्ही आंघोळ करायची. बर, बाबांनी केली आंघोळ त्यांनी. मग तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस? मारावं मुलाला? गंमत वाटली खूप. गंमत वाटली खूप. अजूनही स्मरणात येतो किस्सा. बर, थँक्यू. तुम्ही आम्हाला हा किस्सा सांगितला त्याबद्दल. बघूयात आता तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? संदीप इनामदार. इनामदार, त्यांचे तुम्ही मिस्टर पहिल्या राऊंडला जे जिंकले त्यांचे. आणि ह्या तुमच्या आई? ती तुम्हीच केली होती शू? काय हे असं वडिलांना त्रास देतात का? आता करणार नाही. आता नका करू. काय आता तुम्ही हा किस्सा सोडून दुसरा किस्सा आम्हाला सांगा. एक माझा वीक पॉइंट म्हणजे माझा विसराळूपणा. एकदा जेवायला बाहेर जायचं होतं, कामानिमित्त कामातच राहिलो आणि जेवायला जायचं विसरलो. घरी आलो संध्याकाळी 11 वाजता. तर वाट बघू बसलेले सगळे. काय जेवायला येणार म्हणून? हो. पण हा किस्सा कसा काय नाही विसरला? नाही, विसराळूपणामुळे काय काय होऊ शकतं, यासाठीच आपला हा लक्षात ठेवलाय खूप. हो, लक्षात. बरं, पण आता इथं खरेदी करताना विसरू नका. व्यवस्थित कराल ना? नक्की. बरं, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्स. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक एवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि तुमच्या तिघांना आज खरेदी करायची आहे 855 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30. साडे 3. 1 मिनिटाची वेळ संपली आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूया.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. जयश्री कदम यांनी केलेली खरेदी आहे 457 रुपयांची. संदीप इनामदार यांनी केलेली खरेदी आहे 497 रुपयांची. तर निर्मला इनामदार यांनी केलेली खरेदी आहे 530 रुपयांची. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन. ही संपूर्ण खरेदी मिळते तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. काय आनंद झालाय. आनंद झालाय. मला कळलंय का आनंद झालाय ते. सांगा ना. जॅकपॉट राऊंड मध्ये सुनबाई बरोबर लढणार आहे नाही का तुम्ही. हो. मग आता बरोबर वचपा काढणार. हो. हो हो म्हणलं. काढणार ना हो, वचपा. काढीन की. कोण जिंकणार मग. मी जिंकणार आहे. तुम्हीच जिंकणार. सासूबाईचा असा खाक्या दाखवून द्या त्यांना. मग दाखवणार. नक्की दाखवेन. त्या खाक्या दाखवण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. नक्की. हो. ऑल दी बेस्ट. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या जॅकपॉट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, या जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जिला तोंड आहे पण बोलता येत नाही. याच्यावर तुम्ही विचार करत राहा. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या कल्याणी इनामदार आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या निर्मला इनामदार या दोन्ही सासू सुना खेळतात अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. आम्ही काय केलंय, तुमच्या समोर 2 प्लेट ठेवल्यात आणि प्रत्येक प्लेटमध्ये आम्ही साताऱ्यात आले म्हणून 17 कुंद्याचे लाडू ठेवलेले आहेत. कळलं का तुम्हाला. ते लाडू तुम्हाला 1 मिनिटामध्ये खायचे. जो सर्वाधिक लाडू खाईल तो असेल विजेता आणि त्याला मिळणार आहे संधी चावी निवडण्याची. समजलं. किती सोपा गेम आहे ना. सगळेजण तयार आहेत ना. सुरुवात करूयात. 3:30 लवकर. चला सुनबाई लवकर लवकर लवकर. 3:30. 1 मिनिटाच्या वेळेमध्ये सासूबाई इनामदारांनी खाल्लेले आहेत 3 लाडू, तर आपल्या सुनबाई इनामदारांनी खाल्लेले आहेत 4 लाडू. त्यामुळे सुनबाईंना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी. वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार. लाल. लाल. आणि हिरव्या निवडली तर काही फरकच पडत नाही आज कुठलीही चावी निवडली तरी. तुम्हाला काय वाटते, लाल की हिरवी. हिरवी. बर. इकडे लाल. बर. तुम्हाला काय वाटतंय. लाल. लाल. निवडा. इनामदार वहिनींनी लाल रंगाची चावी निवडलेली आहे, त्यामुळे त्यांच्या सासूबाईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेतीनच्या आजच्या भागामध्ये उपविजेता ठरलेल्या आहेत इनामदार वहिनी. त्यांना मिळाला शेविंग राऊंड. अभिनंदन. थँक्यू. कसं वाटलं आज खेळताना. खूप मजा आली. आणि सासूबाईंबरोबर खेळत होतात. मग तर खूपच मजा आली. अशा पद्धतीने कधी घरी खेळला होतात. कधी असा प्रसंग घडला होता. नाही तसं कधी अजिबात नाही. पण आता आनंदी आहे ना तुम्ही. सगळं घरातच आल्यात सगळ्या वस्तू. हो खूप खूप आनंदी आहे. खूप आनंदी. मग 3:30 सगळ्यांनी पाहावं असं तुम्हाला वाटतं ना. हो जोरात एकदा सगळ्यांना सांगा. 3:30. 3. काय जोरात आहे काय. बरं असो, तुमच्याकडे मी परत एकदा येणार आहे. पण त्याच्या अगोदर तुमच्या विजेत्या सासूबाईंची थोड्याशा गप्पा मारतो. आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत सासूबाई इनामदार. अभिनंदन. किती राहिला. थँक्यू बोलताय. अजून नाक ओढताय. मला पण नाक ओढायला लागलं. काय झालं होतं नक्की. खूप आनंदाला मुला सुन मुलगा हाऊस पूर्ण झाली. हाऊस पूर्ण झाली तुमची. साडेतीन मध्ये ही तुमची हाऊस पूर्ण झाली आणि सगळं तुमच्या सुनेमुळे झालंय. अगदी लेकीसारखी आहे ना ती. अर्थात. आणि आज बघा नशिबानं त्या जिंकल्या गेम, तरी सुद्धा त्या जिंकून हरल्या आणि तुम्ही जिंकलात. खऱ्या अर्थानं सासूबाई आज जिंकलात तुम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता दोघी जणींनी एक पण करा की सातारा मधल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही 3:30 पाहायला सांगाल आणि 3:30 मध्ये सहभागी व्हायला सुद्धा सांगाल. सांगाल ना नक्की. एकदा जोरात बोला. 3:30. आता आपण वळतोय आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, या जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे
की जिला तोंड आहे पण बोलता येत नाही. तुम्ही या. तुमचं नाव कांचन रमेश भोसले. आणि उत्तर मूर्ती. मूर्ती मूर्ती. नाही. या तुम्ही. तुमचं नाव माधुरी पाटील. आणि उत्तर नदी. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचे तुम्हाला 57575 वर. अशीच बक्षिसांची लयलूट आपण रोज करत राहणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.